ओके. गुड इव्हनिंग एव्हरीवन. कसे आहात सगळे? स्टॉक मार्केट एज्युकेशनची जी जर्नी आपण सर्वांनी सुरू केली आहे, त्याच्यामध्ये टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर मधनं मी निशांत पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो. गेल्या 5 दिवसांपासनं 4 दिवसांपासनं एव्हरी सिंगल डे नॉलेजला आपण पुढच्या लेव्हलवरती घेऊन जात आहे. आज वेळ झाली आहे त्या नॉलेजला आणखीन पुढच्या लेव्हलवरती घेऊन जाण्याची. चला सुरू करूया आपलं सेशन. मोस्ट पॉवरफुल ट्रेडिंग सिस्टम डिमांड अँड सप्लाय झोन. डिमांड अँड सप्लाय झोन. मित्रांनो, सरळ सोप्या सिंपल भाषेमध्ये ज्यावेळी तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये येतात, 95% लोकांना चार्ट रीड करता येत नाही. पण त्याच्यातले काही लोक चार्ट रीड करायला शिकतात. काही पण वेगळ्या वेगळ्या टाइप्स ऑफ सिस्टम शिकतात. आणि महत्वाची सिस्टम आपल्याला लर्न करायची की ऍक्च्युअल शेअर्सची जी व्हॅल्यू आहे, ती योग्य प्राइस आहे का खरेदी करण्यासाठी? ओके. म्हणजे मला हाय प्राइसला तर नाही भेटत आहे ना एखादी वस्तू, किंवा मला खराब प्राइसला तर नाही भेटत आहे ना, किंवा मी खराब शेअर्स तर नाही घेते ना. अशा टाइप्सच्या गोष्टी शिकायला लागतो माणूस आणि मग त्याचा प्रॉफिट बनतो, पोर्टफोलिओ बनतो, वगैरे, वगैरे सगळ्या गोष्टी होतात. ओके. नाव इथे येते गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, राइट प्राइस. राइट प्राइस शोधण्यासाठी वेगळ्या वेगळ्या मेथड्स वापरल्या जातात. जसं काही इंडिकेटर्सचा वापर करतात, काही वेगळ्या वेगळ्या. मग येतो डिमांड सप्लाय झोन. डिमांड सप्लाय झोनचं बेसिक व्हर्जन येतं पहिलं, सपोर्ट अँड रेझिस्टन्स. जिथे आपण काही आपल्या याच्यामध्ये आहे पण बेसिक आपण तुम्ही केला जो 5 व्हिडिओजचा माझा सीरीज आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सपोर्ट रेझिस्टन्स शिकला पण असाल. त्याच्या पुढचं व्हर्जन येतं फेअर प्राइस, अनफेअर प्राइसचं आहे. त्याच्या पुढे येतो नॉर्मल डिमांड सप्लाय, आणि मग आपण जो डिमांड सप्लाय शिकतोय ना, हा फार पुढच्या लेव्हलचा आहे. सो हे एक जी सिस्टम आहे ना, ही सिस्टम पुढे, 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 पुढे आणखीन काय एखाद्या गोष्टीमध्ये, याच्यात अजून काय, त्याच्यात अजून काय, असं करत एक तयार झालेली गोष्ट आहे, ज्याच्याद्वारे आपल्याला योग्य प्राइजेस भेटतात त्या शेअर्सला खरेदी करण्याच्या, योग्य प्राइजेस भेटतात त्या शेअर्सला विकण्याच्या. डिमांड सप्लाय झोन. राइट? नाऊ टॉकिंग अबाउट राइट प्राइस. राइट प्राइस वरती सिंपल माझं म्हणणं आहे, की एखादा स्टॉक ज्यावेळी डिमांड झोनमध्ये येतो, म्हणजे ती प्राइस दर तिचा योग्य वाटतो म्हणून तो त्या डिमांड झोनमध्ये येतो, सोप्या सरळ भाषेमध्ये. ओके. म्हणजे एखाद्या शेअर्समध्ये खूप सारी जर बाइंग आली, मागणी आली, वस्तूची मागणी येणे म्हणजे ती वस्तू डिमांडमध्ये. ओके. वस्तूची मागणी येणे म्हणजे ती वस्तू डिमांडमध्ये. मग आता ती वस्तू डिमांडमध्ये म्हणजे काय आहे नेमकं? सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला चार्ट वरती दाखवतो. मला काय म्हणायचं, एक सेकंद द्याल प्लीज मला. पण जो चार्ट रीड करतो ट्रेडिंग व्यू वरती मी आलो. ओके. समजा रिलायन्स कंपनी चांगली आहे का? रिलायन्स कंपनी चांगली कंपनी आहे का? येस ऑर नो? ही रिलायन्स कंपनी आहे, किंवा वेरीज कोटक पण म्हणूया, आयसीआयसीआय. आता आयसीआयसीआयचा शेअर 1300 रुपये किमतीचा आहे. जर मी त्याची प्राइस बघितली, तर पूर्वी ती खाली होती, लो होती, है ना. 1 वर्षापूर्वी हा शेअर 1100 रुपयाचा होता. आता तो जाऊन आलेला आहे जवळ-जवळ 1500 रुपये. बरोबर? म्हणजे 50% आसपास तो वाढलेला आहे. आणि आता तो 1300 ₹1350 दरम्यान आहे. मग हा शेअर्स खरेदी केला पाहिजे का आत्ता मी? हा शेअर्स मी बाय केला पाहिजे का? दॅट इज द क्वेशन. येस, नो, 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 येस. जे तुमचे आन्सर आहे. सगळ्यांनी टाकायचे. हा शेअर्स आपण आता खरेदी केला पाहिजे का?
बऱ्याचशा लोकांचं नो, राइट? म्हणणं आहे. बरं, जर आपल्या सर्वांचं नो म्हणणं आहे का? कारण की प्राईस जास्त आहे असं आपल्या सर्वांचं म्हणणं. ओके. मग जर हा आय-सी-आय-सी-आय बँक जर मला ₹800 मिळाला, तर चालेल का? आज जर मी तुम्हाला आय-सी-आय-सी-आय ₹800 दिला तर चालेल का? येस ओर नो? आता सगळे येस म्हणतात, बरोबर का? आता सगळे काय म्हणतात? येस म्हणतात. मग चला, ₹800 आय-सी-आय-सी-आय बँक तुम्ही घ्यायला तयार होते. मग एस-बी-आय घ्यायचा का? स्टेट बँक ऑफ इंडिया. एस-बी-आय ₹867 ला आहे. 1300 पेक्षा 867 कमी आहे. मग घ्यायचा का हा? आता तुम्ही पुन्हा नो म्हणतायत. बरोबर? अरे पण इतक्यात तर तुम्ही मला म्हणाले 800त घ्यायला पाहिजे होता आय-सी-आय-सी-आय. आता नो काय म्हणताय? आहे ना? बिकॉज प्राइस टॉपला आहे. 1300 पण हाय. 800 ला आय-सी-आय-सी-आय का घेत होते? कारण 1300 ची वस्तू भेटत होते 800 ला. 800 ची वस्तू 800 ला कोण घेईल? है ना? फॉर एक्झाम्पल याला आणखीन थोडंसं जनरल लँग्वेजमध्ये जर डिस्कस केलं आपण, तर आपल्या लाईफचा बेस्ट ओकेजन असतो. आपल्याला कधी प्रमोशन मिळणार आहे. आपल्या घरामध्ये कुणाचा वाढदिवस आहे किंवा स्वतःचं लग्न आहे. सो आपण काय विचार करतो, की माझं लग्न आहे ना, मग आपण काय दिसलो पाहिजे? माझं लग्न आहे म्हणजे माझं फेस्टिव्हल आहे. मग त्या फेस्टिव्हलचा हिरो मी. याचा अर्थ मी एकदम परफेक्ट दिसलो पाहिजे. हिरो-हिरोईन. महिला हिरोईन, आपण मेल स्टार हीरो, राइट? सो तसं. आपण जातो शॉपिंगला, आपण शॉपिंग करतो आणि मग तो ड्रेस आपल्याला सांगतो, हां, 5, 6, 7 वेगळे-वेगळे लग्नाचे ड्रेस ट्राय केल्यावरती 10, 12, 15, 20 केल्यावरती एक आवडतो आपल्याला, की "धिस शुड बी माय ड्रेस." बरोबर का? येस ओर नो? आपण आवडतो. मग त्याच्यावरती मॅचिंग फेटा, त्याच्यावरती मॅचिंग शूज, ते सगळं आपण काय करतो डिसाईड करतो. तर ते सगळं डिसाईड केलं आणि मग आपण जातो बिलिंग काउंटरवरती आणि बिल काउंटरवरती गेल्यावर समजा फार महाग असतात ते, पण त्याने आपल्याला सांगितलंय बिल 10,000 झालं. पहिला शब्द काय येतो तुमच्या ह्याच्यामध्ये? फर्स्ट वर्ड. पहिला वर्ड तुम्ही काय म्हणतात? स्वप्नील सर म्हणतात डिस्काउंट. निशांत सर म्हणतात डिस्काउंट, डिस्काउंट, डिस्काउंट द्या, डिस्काउंट द्या. काही कमी होईल का? काही कमी करा. ऑफर द्या, डिस्काउंट द्या, वगैरे, वगैरे, वगैरे. ओके. माझं सांगण्याचं तात्पर्य हे आहे, हा जो दिवसाबद्दल आपण बोलतोय, माझं लग्न म्हणजे माझा दिवस ज्याच्यामध्ये मी ठरवलं, धिस इज माय बेस्ट टाईम, तर मी अशा टाइपची एंट्री घेईल, हे कपडे ठेवेल आणि मग मी ते पूर्ण इमॅजिन केल्यावरती एक ड्रेस मला आवडला, जो कंप्लीटली माझ्या स्वतःसाठी आहे. तो सुद्धा दिलेल्या प्राइसमध्ये घ्यायला मी तयार नाहीये. बरोबर का? तो सुद्धा त्यांनी सांगितलेल्या प्राइसमध्ये मी घ्यायला तयार नाही. तर भाई त्याच्यापेक्षा स्पेशल ह्या कंपन्या थोडी आहे. त्याच्यापेक्षा स्पेशल या कंपन्या थोडी आहे. यांचे शेअर्स मी टॉपला का खरेदी करू? है ना? म्हणजे ज्यावेळी 95% लोकं लॉस का करतात? ते कुठे बाय करतात? ते सांगतात, की निफ्टीने नवा हाय बनवला. समजा आता चालू आहे आजची प्राइस 24,800 च्या दरम्यान. निफ्टीने नवा हाय बनवला 24,900. आता ही टॉपची प्राइस झाली निफ्टीची आणि नेक्स्ट टार्गेट आहे आमचं निफ्टी 26,000 होणार. अरे, मग हा खरेदी करतो 26,000 जाण्यासाठी आणि जसा तो 24,900 ला बाय करतो, तिकडनं तो खाली येतो 22,000 होतो. येस ओर नो? येस ओर नो? किती लोकांनी अनुभवलंय हे? माझं म्हणणं आहे बाबा रे, तिथं हे डोकं का नाही लावलं? टॉपला ज्यावेळी प्राइस गेली ना, तिथं हे स्वतःच्या आयुष्याचं डोकं का नाही लावलं, की बाबा रे, मला जे बेसिक इकॉनॉमिक्स कळतं, की दुकानदारांनी जी प्राइस दिली, त्याच्यात घ्यायचं नाही, डिस्काउंट मागायचा आणि डिस्काउंट असतो, मार्जिन असतं, डिस्काउंटेड प्राइसमध्ये घ्यायचं. येस ओर नो?
येस ऑर नो? एवढं बेसिक इकॉनॉमिक्स सगळ्या जगात सगळ्यांना येतं आणि दॅट डिस्काउंटेड प्राइस इज इक्वल टू माय फेअर प्राइस म्हणजेच डिमांड झोन. क्लिअर सर्वांना व्हॉट इज डिमांड? आणि ज्या प्राइसला मी घ्यायला तयार नाहीये, टॉपची प्राइस, ज्या प्राइसला मी घ्यायला तयार नाहीये, दॅट इज माय सप्लाय झोन. कारण मी नाही घेणार आहे, त्याचा अर्थ कोणीच नाही घेणार आहे त्या प्राइसला आणि दॅट इज माय सप्लाय झोन. एवढं सोपं, सिंपल, बेसिक कॉन्व्हर्सेशन आहे. ठीक आहे? कळतंय सर्वांना? सगळ्यांनी येस टाकायचं आहे चॅट बॉक्समध्ये. बढिया. नाईस. बेसिक. या थॉट प्रोसेसने चालले, तर तुम्हाला कळेल की शेअर्सची खरी किंमत कशी ओळखायची. चला समजून घेऊया डिमांड सप्लाय झोन. ओके. डिमांड जिथे डिस्काउंटेड प्राइसमध्ये पाहिजे, सप्लाय जिथे हाय प्राइसला आपल्याला पाहिजे. मार्क कसा करायचा? डिमांड झोन कसा मार्क करतात? लास्ट लो ऑफ एरियाचा लो मार्क करायचा. ओके. आणि त्याच्या बाजूचा पुशबॅक मार्क करायचा. अशा पद्धतीने आपल्याला तो मार्क करता येतो. ओके. हाऊ टू मार्क डिमांड झोन? पहिले आपल्याला मार्क करायचा आहे लोएस्ट लो ऑफ द कॅन्डल. ओके. त्याच्यानंतर लो कॅन बी बॉडी ऑर वीक ऑल्सो. ओके. त्यानंतर मला पाहिजे एक पुश बॅक or a green candle to mark second level. Impact should be find a buying impact. या चार गोष्टींनी तुम्ही डिमांड झोन मार्क करू शकता. पहिले आपल्याला लोएस्ट लो मार्क करायचा आहे म्हणजेच आपला लास्ट लो. ओके. सरळ सोप्या सिंपल भाषेत मी चार्टवर आलो. काय करायचं असतं सर डिमांड झोन सप्लाय झोन मार्क करताना? सोपं करून सांगतो. पहिले मला काय करायचंय कोणताही चार्ट घ्या. पूर्वीच्या माझ्या लेवल मार्क करून डिलीट करून देतो म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. मला काय करायचंय नॉर्मल स्क्रीनवर बसेल एवढा चार्ट घ्यायचा. ट्रेंड रिव्हर्सलचा डिमांड झोन मार्क करण्यासाठी. लक्ष देऊन ऐका. आणि जिथे कुठे या स्क्रीनवरती मला लास्ट लो ओळखता येईल का? लास्ट लो ओळखता येईल का? है ना? ही लेवल. कालच आपण शिकलो. माझं म्हणणं आहे जिथे आपला प्रायमरी ट्रेंड संपणार आहे आणि ट्रेंडला रिव्हर्सल येणार आहे. हा आहे माझा लास्ट लोचा एरिया. येस ऑर नो? मार्च त्याच्या खाली जी डेट लिहिली ना, तो आहे माझा लास्ट लोचा एरिया. ओके. तर मी काय करतो? लास्ट लोला मार्क करण्यासाठी झूम करून घेतो. कंडिशन्स काय सांगितल्या? हे बघा इथे यायचं लाईन्स मध्ये. हे हा क्रॉस जो समोर दिसतोय ना हा स्क्रीनवर तो आहे. तुम्हाला क्रॉस पाहिजे, एरो पाहिजे, काय पाहिजे? क्रॉस आवडतो मला. मग त्याच्या सेकंड हे आहेत लाईन्स. ओके. इथे सिलेक्ट कराल. ट्रेंड लाईन, रे, इन्फो लाईन, एक्सटेंडेड लाईन, राईट? ट्रेंड अँगल. मला पाहिजे हे वालं हॉरिझॉन्टल लाईन, आडवी लाईन. हॉरिझॉन्टल लाईनला सिलेक्ट करायचं आणि हा जो लास्ट लो आहे इथे कॅन्डलचा तो मार्क करायचा. नाव दुसरं वाक्य सांगितलं लो कॅन बी बॉडी ऑर वीक ऑल्सो. हा जो लो आहे ना हा बॉडी असू शकतो किंवा वीक असू शकतो. लक्षात घ्या. कधी कधी इथे दोन्ही कॅन्डल असू शकतात. जर रेड असेल तर असा असेल लो. बॉडी पण असू शकते. तर ग्रीन कॅन्डल असेल
तिकडनं पुशबॅक आलेला असू शकतो. ओके? कळतंय सर्वांना? हा लास्ट लो आपल्याला मार्क करायचा आहे, बाकी काही नाही. येस नो? आता इथे काय आहे? इट कॅन बी वीक और बॉडी ऑल्सो. रेड असेल तर लोएस्ट लो ला जर बॉडी क्लोज झाली असेल तर तो मार्क करायचा. ग्रीन असेल तर अशी कॅन्डल असेल, ती मार्क करायची. लो मार्क झाला पाहिजे, ॲज सिम्पल ॲज दॅट. ओके. लो मार्क झाला. काय सांगतोय? पहिले तर आपल्याला लास्ट लो मार्क करायचा आहे. लास्ट लो मार्क झाला का आपला मग? लोएस्ट लो. येस और नो? ओके. येस. लो कॅन बी बॉडी और वीक ऑल्सो. ते दाखवलं मी. इट कॅन बी बॉडी और वीक ऑल्सो. मला तिथे एक आहे ना पुशबॅक पाहिजे सेकंड लेवलसाठी किंवा स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल फॉर सेकंड लेवल. सेकंड लेवल ऑफ झोनसाठी पाहिजे. राईट? लक्ष देऊन आहे. डे टाइम फ्रेम सिलेक्ट केली मी. कॅन्डल स्टिक वापरतो आहे मी. लास्ट लो मार्क केलं मी. लो कॅन बी बॉडी और वीक ऑल्सो. नाउ डिमांड सप्लाय झोन आहे. सपोर्ट रेजिस्टन्स फेअर प्राइस सारखी एक प्राइस नाही आहे. डिमांड सप्लाय काय झोन आहे. प्राइसचा एक झोन असतो जिथे ऍक्टिव्हिटी पडते. तर ही ऍक्टिव्हिटी जर समजून घ्यायची ना, तर एखाद्या व्यक्तीला काही ऑर्डरमध्ये इकडनं डायरेक्ट प्राइस रिव्हर्स करायची ना, तर ते शक्य नाहीये. समजा त्याने 680 चा लो आहे ना, तर त्याने 680 ला अशी क्वांटिटी टाकली, की ज्याच्याने मार्केट रिव्हर्स होऊ शकतो. तर त्याला ती 680 लाच नाही भेटणार. ती प्राइस जशी-जशी वाढेल 680, 82, 83, 85, 90 अशी जशी प्राइस वाढेल ना, तशी त्याची क्वांटिटी वाढते. मग ते तसं नाही केलं जात. हे डिमांड झोन आहे ना, एक एरिया बनवता, की समजा 680 ते 690 च्या रेंजमध्ये आपली सगळी क्वांटिटी गेली पाहिजे. 680 ते 690 च्या रेंजमध्ये आपली सगळी क्वांटिटी गेली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला तो झोन मार्क करायचा असतो, की परत आपल्याला त्याचा फायदा होईल. तर त्यांनी सांगितलं एक तर बुलिश पुशबॅक बघा किंवा स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल. मला इथे लगेच एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल दिसते. दिसते का? ही इतकी स्ट्रॉंग आहे, की तिने मागच्या 2 दिवसांच्या वरती गेली आहे. येस ओर नो? ओके, ओके. मग आता मी तुम्हाला हे समजून सांगतो व्हाईट बोर्डवर. पुशबॅक आणि ते. व्हाईट बोर्ड दिसतोय का सेट WB इन चॅट बॉक्स? WB, WB. ओके. पहिले मी काय केलं? लास्ट लो मार्क केला. लास्ट लो मार्क केला. ओके. लास्ट लो मार्क केला. त्याच्यानंतर मला एक पाहिजे पुशबॅक. नाऊ व्हॉट इज पुशबॅक? एक कॅन्डल येते, नवीन लो बनवण्याचा प्रयत्न करते. खाली गेली तर इथे काही लास्ट लो बनणार नाही. पण समजा ती अशी आली, नवीन लो बनवण्याचा प्रयत्न केला तिने. तिने काय केलं? नवीन लो बनवण्याचा प्रयत्न केला. आणि व्हॉट इज पुशबॅक? पुशबॅक म्हणजे तिला पुन्हा मागे ढकलून टाकलं.
पुश बॅक. खाली येत होती नवीन लो क्रिएट करण्यासाठी, पण सर्टन लेव्हलवरती आल्यावरती तिला मागे ढकलून टाकलं. याला म्हणतात पुशबॅक. या पुशबॅकमध्ये ही कोणताही शेप घेऊ शकते. असं बिलकुल पण गरजेचं नाहीये, की रेड कॅन्डल राहील, हॅमर सारखं स्ट्रक्चर होईल. ही अशी पण होऊन जाऊ शकते. किती बाइंग स्ट्राँग आहे ते पूर्णपणे त्याच्यावरती डिपेंडेड आहे. डोजी पण होऊ शकते किंवा अशी ग्रीन स्ट्राँग पण म्हणू शकते. समजतंय का? मी काय करेल, माझी सेकंड लाईन जी आहे, ती याच्या लेव्हलवरती टाकेल आणि असा बनेल माझा एक डिमांड झोन, हा एरिया. हा एरिया माझा डिमांड झोन. समजतंय? समजतंय सर्वांना? पुश बॅक समजला का? पुश बॅक. प्राइस लो मेक करण्यासाठी आली, पण प्राइसला परत ढकलून दिलं. त्याला म्हणतात पुश बॅक. ओके. बुलिश कॅन्डल वरती जाते पूजा मॅडम. बेरिश कॅन्डल खाली येते. खाली आली है ना, आणि परत वरती गेली, तर याला काय म्हणाल पूजा मॅडम? एखादा व्यक्ती आपल्यावर आला, पण त्याला परत ढकलून देतो. काय म्हणणार त्याला पूजा मॅडम? पुश केलं, पण कुठे? है ना? तुम्ही बघितलं असेल ना, चार्ज होतात लोक एकमेकांवर. काय रे? आणि मग आपण त्याला पुश करतो. कुठे करतो? नाही. असं आल्यावरती मागे ढकलतो ना आपण त्याला. म्हणजे जसा तो आला तसंच त्याला आपण पुढे पाठवतो. जसा तो आला त्याच जागेवर आपण पाठवतो. मग जर एखादी कॅन्डल वरनं खाली येते, एखादी कॅन्डल वरनं खाली येते, नवीन लो बनवण्यासाठी आणि तिला परत मागे टाकलं, तर याला काय म्हणणार? काय म्हणणार पूजा मॅडम? है ना? पुशबॅक केलं. काय केलं? ओके. येस. मग पुशबॅक नंतर ती ग्रीन पण होऊ शकते. काही प्रॉब्लेम नाही. मग मी त्याला दुसरी लाईन टाकेल. ओके. किंवा इथे काय होईल? नाही, नाही सर, चार्टवर नाही समजवणार आहे मी. झालं. याच्यात काय समजायचं समजून घ्या तुम्ही. चार्टवर नाही समजवणार आहे मी. ओके? हे बघा. किंवा एखादी स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली तिथे. जिथे कळतं आपल्याला बाहेरचा इम्पॅक्ट आहे. तिथेच. माझी सेकंड लाईन काय असेल? तिथे. म्हणजे मला एरिया कळतो, की बाबा रे पहिले बाहेरने इथे थांबवलं आणि इकडनं स्ट्राँगनेस दाखवला. ओके? ओके? बढिया. ओके. चला हे दाखवतो आता. लास्ट लो मार्क केला आपण. ओके? तर ते याला पुशबॅक कॅन्डल कन्सिडर करू शकतो का आपण? पहिले असे असेल ना हे. येस ओर नो? मग तिला वरती नेलं. मग ती ग्रीनमध्ये कन्व्हर्ट झाली. बरोबर की नाही? नंतर ती ग्रीन झाली. ओके? पूजा मॅडम, ओके का?
आणि मग इथे दिसते मला एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल इथे दिसते का? एकतर पुशबॅक कॅन्डल किंवा स्ट्रॉंग ग्रीन. आता पुशबॅक आणि स्ट्रॉंग ग्रीन दोन्ही पण आहे. तुम्ही काय करेल? हॉरिझॉन्टल लाईन घेईल आणि ही स्वतः पुशबॅक आहे, त्या कॅन्डलला पण मी मार्क करू शकतो. किंवा ही स्ट्रॉंग ग्रीन वाटते मला, तिला पण मी मार्क करू शकतो. ओके. आणि मला मिळाला एक डिमांड झोन फॉर स्टेट बँक ऑफ इंडिया. जर मला स्टेट बँक ऑफ इंडिया यदा कदाचित बाय करायचं आहे, तर त्याची डिस्काउंटेड प्राइस आहे 680 ते 693 मध्ये जर मला तो भेटला, तर आपण त्याला बाय केलं, तर तुम्हाला डिस्काउंटेड रेटमध्ये भेटतोय. आत्ता चाललाय तो ₹867. ठीक आहे? समजतंय सर्वांना? गुड सर. स्टार्ट केलंय सर. आता शैलेश सर, अभी देखो क्या करता हूँ मैं. ओके. सोप्पं माझं म्हणणं आहे, की प्राईज ज्यावेळी आता अशी हाय आणि फिरून ज्यावेळी प्राईज येणार माझ्या डिमांड झोनमध्ये, डिमांड झोन गिव्हज अस बायिंग अपॉर्च्युनिटी. व्हॉट अपॉर्च्युनिटी? या डिमांड झोनमध्ये जर एखादा कॅन्डल स्टिकचा पॅटर्न बाइंग वाला, या डिमांड झोनमध्ये जर एखादा लाईन चार्टचा पॅटर्न बाइंग वाला आला, तर आपल्याला बाय करायचं आहे. समजतंय सर्वांना? म्हणजे एक से भले दो. एक चांगला डिमांड झोन ज्याला मार्क करता येतो, असं म्हणतात डिमांड झोनची सेपरेट ॲक्युरसी आहे 60 ते 70%. ओके. डिमांड झोनची सेपरेट ॲक्युरसी आहे 60 ते 70%. हे 60 ते 70% ही जी ॲक्युरसी आहे, ओके. 60 ते 70% ॲक्युरसी. माझं म्हणणं आहे, की मला नको सर, मला 30% द्या किंवा 35% द्या. 30% माझी डिमांड झोनची ॲक्युरसी आणि 30% माझी कॅन्डल स्टिकची ॲक्युरसी. आता किती झाली? सोमवारी किती होती? सोमवारी का बाय करत होतो ते मला माहिती नव्हतं. आता डिमांड सप्लाय आणि कॅन्डलस्टिक लाईन चार्टने माझी ॲक्युरसी 60% पर्यंत आली. आता 0 पेक्षा 60 कसे वाटतात? है ना? अशी आपल्याला हळू आपली ॲक्युरसी वाढवायची. ठीक आहे? सिंपल ॲज दॅट. नाऊ पुढच्या ह्याच्यावरती जातो. कृपया लक्ष द्या. ओके. मार्क केलेले झोन्स पहिले आठवतो. नॉर्मली चार्ट लावला. रिलायन्स इंडस्ट्री. रिलायन्स इंडस्ट्रीच्या स्क्रीनवरती जर तुम्ही आता रिलायन्स इंडस्ट्रीला बघितलं, तर व्हेर इज लो? लास्ट लो कुठे आहे? एप्रिल जवळ. मी आलो इथे. है ना? सेम आहे का चार्ट? छोटे-छोटे, मोठे-मोठे, साइडवेज. नाही, दिस इज लास्ट लो. याच्या खाली लो नाहीये. चल स्टार्ट फ्रॉम दॅट फर्स्ट. काय सांगितलं? पहिले या भाई लास्ट लो ला. पहिले मार्क करा. इथे या. हॉरिझॉन्टल लाईन सिलेक्ट करा. लोएस्ट लो ऑफ द बॉडीला मार्क करा. इट कॅन बी लो, इट कॅन बी बॉडी ऑल्सो. येस ऑर नो? त्याच्यानंतर स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल, स्ट्रॉंग पुशबॅक कॅन्डल,
मार्क करा. ही स्वतः स्ट्रॉंग आहे. येस और नो? ही कॅन्डल स्वतः स्ट्रॉंग आहे. बरोबर का? हे बघा. बाहेरचा एरिया आहे बघा. पूर्वी तिकडनंच वरती गेलं, परत तिकडनंच वरती गेलं. याला म्हणतात, मला जर कुठे रिलायन्स खरेदी करायचा असेल, तर त्याची किंमत आता ₹1363 चालू आहे. मला जर रिलायन्स बाय करायचा असेल, तर मला रिलायन्स पाहिजे 1114 ते 1165 च्या डिमांड झोनमध्ये विथ पॅटर्न. विथ पॅटर्न. बरोबर का? बाकी कुठेही नको. ओके. समजा आपण जाऊया ICICI बँक. कळतंय ना सर्वांना? सगळे झोन प्रॉपर मार्क करतो. बिलकुल काळजी करू नका. ICICIचा चार्ट लावला. ICICI बँकचा चार्ट लावल्यावरती चार्ट नुसार लास्ट लो कुठे दिसते सांगा? कुठे दिसते? एक्झॅक्टली फेब्रुवारी. इथे. इकडनं सुरुवात करू मग. बरोबर. हॉरिझॉन्टल लाईन घेणार. लास्ट लो ला मार्क. ओके. त्याच कॅन्डलला पुशबॅक आहे. त्याच कॅन्डलला मार्क करू किंवा ह्या ग्रीन कॅन्डलला मार्क करू शकतो मी. या ग्रीन कॅन्डलच्या स्ट्रॉंगनेसला पण मार्क करू शकतो मी. काही एक प्रॉब्लेम नाही. दिसतोय का सर्वांना? हिलाच पुशबॅक आहे. समजा पुशबॅक कॅन्डल मार्क केले, मी हिला मार्क केला. ओके. 1186 दिसतोय इथे, तीच कॅन्डल मार्क केली. समजा मी स्ट्रॉंग ग्रीन करायची तर ही मार्क करू शकतो अशी. 1195 किंवा 1186 मार्क करू शकतो. 1200 मार्क करू शकतो. हीच कॅन्डल स्ट्रॉंग मार्क करायची सर मला. ही मार्क करू शकतो, ही मार्क करू शकतो, ही ते करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके. 1186 ते 1200 15-16 पॉईंटचा जर मला ICICI जर पाहिजे, तर आता ₹1365 किंमत आहे. 1186 ते 1201 दरम्यान पाहिजे हे बघा. अशी आपल्याला ऑपॉर्च्युनिटी येते. हे सर नो. तिकडनं तो वरती गेला. 1280 खाली आला. डिमांड झोनला टच केलं. आरामी पॅटर्न बनवला. हे सर नो. आरामी पॅटर्न बनवला. त्याच्या क्लोजिंगला बाय आला होता 1210 आणि त्याच्यानंतरच हा हाय बनलाय. कॅन यू इमॅजिन? 1500. 1210 ते 1500. योग्य टेक्निकल अनालिसिस आलं ना मित्रांनो. लास्ट लो. ओके. बूम. येस और नो? डिमांड झोन गिव्स अस बाइंग अपॉर्च्युनिटी. डिमांड झोन मध्ये प्राइस आली की आपल्याला बाइंग अपॉर्च्युनिटी मिळते. क्लिअर आहे का सर्वांना? म्हणजे मार्केट पडत होतं, रिव्हर्स झालं. मी माझा डिमांड झोन मार्क केला. आणि पुन्हा मार्केट वरती चाललंय. परत फिरून ज्यावेळी त्या झोन मध्ये येईल ना, तेव्हा मी विथ पॅटर्न बाय करेल.
कळतंय सर्वांना? का विथ पॅटर्न? कारण पॅटर्न गिव्स अस राईट प्राइस टू बाय. पॅटर्न काय देतात आपल्याला? राईट प्राइस टू बाय आणि राईट प्राइस ऑफ स्टॉप लॉस. राईट? आली का ॲक्युरसी? काल प्रश्न विचारला होता एक्झॅक्ट कुठे खरेदी करायचं. मला वाटतं श्रीनिवास सरांचा प्रश्न होता. शैलेश सर का श्रीनिवास सरांचा प्रश्न होता, बरोबर ना? येस, श्रीनिवास सरांचाच प्रश्न होता. एक्झॅक्ट कुठे बाय करायचं सर? बरोबर ना? कळालं सर्वांना? येस. येस येस, श्रीनिवास सरांचा त्यांचा आलाय शैलेश सर मेसेज. मला ते श्री आणि शैलेश ते ते होतं असं. त्या टॉपिकला गेलो ना मी, प्रश्न कोणी केला होता मागे मेमरीत. येस. है ना? येस. एक सेकंड द्या प्लीज. हे बघा, परत एकदा दाखवतो आणि मग पुढे जातो. एक अजून एक्झाम्पल घेऊ आपण. समजा टाटा मोटर्स. आता आहे ना, हा चार्ट आहे टाटा मोटर्सचा. पहिले मी चार्ट लावल जसं मला पाहिजे. मी काय करेल, चार्ट लावल जसं मला पाहिजे बस. आणि मी बघेल त्याचा लास्ट लो कोणता होता. समजा मी एवढाच लावलाय, इथे लावल्यावरती कोणता लो दिसतोय? दिस राईट? येस ऑर नो? हा दिसतोय का लो? चल स्टार्ट फ्रॉम हिअर. पण मी विचार केला की नाही एखादा ट्रेंडचा रिव्हर्सल पाहू, तर मग मी इथे लावल. बघा, हा ट्रेंड बऱ्याच दिवसांचा इथे पडला आणि इकडनं गेला. मी हाय घेतला असता 11 ऑगस्टचा, किंवा हा थोडा मागे आलो एप्रिलमध्ये. खूप दिवसांपासून पडत होता हा, म्हणजे जवळ-जवळ 1100 पासून पडत पडत 700 झाला, है ना? 500 झाला. खतरनाक डिस्काउंट मध्ये भेटला. 50% ऑफ. 50% ऑफ उधर तो खरीदी करनी चाहिए ना. फ्लॅट 50% जिथे तिथे. येस ऑर नो? तुम्ही येणार? गणेश मोहिते सर. क्लिअर झालं का? इट इज नॉट अबाउट किती महिने, किती जुनं, नाही. लो कुठे होता, है ना? रिव्हर्सल कुठे आला? येस, इथे. हीच कॅन्डल स्ट्रॉंग आहे पुशबॅक देण्यासाठी. तिथे मारू शकतो, इथे मारू शकतो त्या कॅन्डलला. ठीक आहे. याचाही घेऊ शकतो इथे 30 पॉइंट 20 पॉइंटचा, किंवा इथे घेऊ शकतो मी, मला पाहिजे तसं. मला एरिया सापडला. स्ट्रॉंग कॅन्डल मी मार्क करून ठेवले. आता जर हा परत फिरला, आता चालू आहे 700, 716 वरून परत खाली आला, की मैं उसको यहाँ पे उठाऊंगा. दॅट विल बी माय राइट इन्व्हेस्टमेंट. आता क्लिअर का सर्वांना? डिमांड झोन गिव्स अस बाइंग ऑपॉर्च्युनिटी. नाउ हिअर, इथे आय कॅन ट्रेड इंट्राडे.
इथे दुसऱ्या दिवशी एंट्री झाली. मी माझा इंट्राडे बाय केला, स्टॉप लॉस लावला आणि माझं इंट्राडेचं काम केलं. इंट्राडेचं काम करू शकतो, नो प्रॉब्लेम. स्टॉक डिमांड झोनमध्ये आला, त्याचं इंट्राडेचं काम करू शकतो, नो प्रॉब्लेम. कळतंय सर्वांना? राइट? ओके? आता माझ्यासोबत चला. मनात येणारे प्रश्न थांबवा. ते काय होतं एखाद्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं ना, दुसरे लगेच चालू होऊन जातं. थोडंसं थांबा ना यार. आता तुम्हाला 4 दिवसांची सवय आहे ना. थांबा ना स्वतः. थांबा थोडं. थांबा थोडंसं. थांबा. थांबा, थांबा. सगळे ओके. इंट्राडे करायचं, इंट्राडे करा. म्हणजे पॅटर्न आला डिमांड झोनमध्ये इथे बाय केला किंवा याला सप्लाय झोनपर्यंत घेऊन जा. प्रॅक्टिस झाल्यावर. याला सप्लाय झोनपर्यंत घेऊन जा प्रॅक्टिस झाल्यावर. कळतंय का? ओके. डिमांड झोन क्लिअर सर्वांना? डिमांड झोन सर्वांना क्लिअर का? माझं काय म्हणणं आहे, की बऱ्याचदा काय होतं, प्रत्येक वेळा मार्केट डिमांड झोनमध्ये येत नाही. डिमांड झोनमध्ये न येताच तो काय करतो, एक छोटीशी रिट्रेसमेंट देतो, रिव्हर्स जातो. आता ही जी रिट्रेसमेंट आहे, ती कोणती, कशी ते कंपॅरिझन मी दाखवतो. ते चार्टवरती बघा. ही जी रिट्रेसमेंट आहे ना, तिला सुद्धा मी मार्क करू शकतो. माझा लास्ट लो आणि माझा पुशबॅक. ओके. हा खाली झाला माझा डिमांड झोन. ओके. हा झाला माझा डिमांड झोन कंटिन्यू आहे. डिमांड कंटिन्युएशन झोन. डिमांड झोनमध्ये मला बायिंग अपॉर्च्युनिटी मिळते. म्हणजे डिमांड झोनमध्ये आय कॅन बाय as well as I can buy in demand continuation zone also. कळतंय सर्वांना? कळतं आहे का सर्वांना? राइट? Okay. Now this demand continuation zone can be multiple continuation zones. है ना? 1, 2, 4 कंटिन्युएशन झोन्स बनू शकतात. असं गरजेचं नाही की एकच असेल कंटिन्युएशन झोन. जसं की फॉर एक्झाम्पल हे बघा हा डिमांड झोन मी मार्क केला आणि प्राइस इथे पण खाली आली. दिसतंय का? प्राइस खाली येण्याचा डिफरन्स तुम्हाला सांगतो. प्राइस वरती गेली, छोटासा करेक्शन पण दिलं आणि प्राइस वरती गेली, इथून इथपर्यंत पण आली. नाव प्रत्येक खाली येण्याला मी मार्क नाही करणार. म्हणजे प्रत्येक वेळा प्राइस खाली आली, की मार्क करायची का सर? नाही, 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 नाही. हे बघा, ही इथपर्यंत गेली आणि एवढीशीच खाली आली. इथपर्यंत गेली, एवढीशीच खाली आली. पण ही इथपर्यंत गेली आणि इथपर्यंत खाली आली. या सगळ्या खाली येण्यामध्ये फरक आहे. येस ओर नो? राइट? या सगळ्या खाली येण्यामध्ये फरक आहे. 1, हा 1, हा 2, 3 आणि 4. सगळ्यात खाली कोणतं आलेलं आहे? इथेही खाली आलाय, हाही खाली आलाय. सगळ्यात खाली आलेला कोणता आहे? नंबर 4. याला मी म्हणतो. का? कारण की नंबर 4 ट्रेंडमध्ये येतो आणि दॅट कॅन बी अल्सो रिव्हर्सल. सो मी त्याला पण मार्क करू शकतो. ओके. सेम आपण रिलायन्समध्ये पण बघितलं होतं तसंच. बघा. दिसतोय? आणि मग वरती चाललाय. ओके. अजून ऐसे-ऐसे बघा, बघा. खाली आला, वरती गेला.
तर याच्यात अजून एक कॅच सांगतो तुम्हाला. ठीक आहे. आतापर्यंत ज्या एखाद 2 गोष्टी मार्किंगच्या वगैरे एखाद्याला माहिती असू शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे तुम्हाला बघायची आहे, की हा जो डिमांड झोन आहे ना, डिमांड कंटिन्युएशन झोन 2 प्रकारे होतो. तो कोणाला नसतो माहिती. डिमांड कंटिन्युएशनचा प्रकार एक, मार्केट चालतं आणि गॅप अप करून निघून जातं. गॅप अप करतो चालू याच्यामध्ये. त्या टायमाला मी काय करू शकतो, कालचा क्लोज ज्या 2 कॅन्डलमध्ये गॅप अप झालाय, ज्या 2 कॅन्डलमध्ये गॅप अप झालाय, त्याच्यापैकी खालच्या कॅन्डलचा क्लोज आणि वरच्या कॅन्डलची लोअर बॉडी. ओके. नाऊ धिस इज अल्सो डिमांड झोन. प्राइस जर परत खाली आली विथ पॅटर्न डिमांड झोन, ते आपण काय करू, बाय डिमांड कंटिन्युएशन झोन. समजतंय सर्वांना? समजतंय? करेक्ट? बरं. ओके. अजून काय होऊ शकतं? सगळे एक्झाम्पल दाखवणार आहे मी, काळजी नका करू. प्राइस वरती जाते, रिट्रेसमेंट घेते आणि फिरताना गॅप अप करते. या केसमध्ये काय करायचंय? या केसमध्ये काय करायचंय? लो ला मार्क नाही करायचा, गॅप झोनला मार्क करायचा. अगेन कालच्या क्लोज, वरच्या कॅन्डलची लोअर बॉडी. दिस इज ऑल्सो माय डिमांड कंटिन्युएशन झोन. राइट? ओके. चलो. सेम चार्टवर दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कळेल. पण हा झोन मार्क केला, लास्ट लो. प्राइस रिट्रेसमेंट आली, बाय मिळाला. मग मी डिमांड कंटिन्युएशन मध्ये होणारे गॅप अप्स दाखवत होतो. हा गॅप अप आहे. आता गॅप अप मधला फरक लक्ष देऊन ऐका. पहिली लाईन जी असेल माझी डिमांड कंटिन्युएशनची, ज्या गॅप अप कॅन्डल आहे, त्याच्यामध्ये जी गॅप अप करण्याच्या पहिल्या दिवसाची कॅन्डल आहे त्याचा क्लोज. आता रेड कॅन्डलचा क्लोज खाली असतो, मी तिथे एक लाईन टाकली. आणि गॅप अप करणारी जी कॅन्डल आहे ना, तिची लोअर बॉडीज, ती कोणती कॅन्डल राहू द्या, तिची लोअर बॉडीज मार्क करायची. ग्रीन असेल, रेड असेल तरी लोअर. इथे फक्त चेंज होईल. इथे ग्रीन असते तर वरती गेले असते. ओके. क्लोज आणि लो. आता याच्यामध्ये गॅप अप समजून घ्या. गॅप अप हा फक्त प्राइस गॅप अप किंवा बॉडी गॅप अप नसतो. जे कोणते जे कोणते विक्स ओव्हरलॅप होतात. विक एकमेकावर आले का? येस ऑर नो? फरक दाखवतो तुम्हाला गॅप अप मधला. विक्स एक दुसऱ्यावरती आलेले आहेत का? जर विक्स एक दुसऱ्यावरती आले तर देर इज नो गॅप. विक्स जर एक दुसऱ्यावरती आले तर देर इज नो गॅप. याला मी मार्क करणार नाही. दिस इज नॉट गॅप अप झोन. गॅप अप झोन इज व्हॉट यू विल फाइंड हिअर. हे बघा. दिसतोय? अ प्रॉपर गॅप अप. येस ऑर नो? जी खालची गॅप करणारी कॅन्डलच्या पहिल्याची जी कॅन्डल आहे, तिचा क्लोज आता ग्रीन कॅन्डलचा आहे तर वरती. आणि ज्या कॅन्डलनी गॅप केलाय ती ग्रीन असू द्या, रेड असू द्या, ती कॅन्डल ग्रीन असू द्या, रेड असू द्या, तिची लोअर बॉडी. लोअर बॉडी कोणती इथे? नाऊ दिस इज गॅप अप. येस ऑर नो? विक्स आल्यात का एकमेकावरती? ओव्हरलॅप झाल्यात का? विक्स ओव्हरलॅप आहेत का? नो. एक दुसऱ्यावरती आलेल्या नाही. म्हणजे दिस इज प्रॉपर गॅप अप. क्लिअर सर्वांना? नाऊ दिस गॅप अप ऑल्सो इज माय डिमांड कंटिन्युएशन झोन. म्हणजे एक बाईंग अपॉर्च्युनिटी मला कुठे मिळाली? खाली मिळाली. 1100 ते 1200च्या दरम्यान. बरोबर? ओके. आणि दुसरी कुठे मिळाली? 1260
ते 1285च्या दरम्यान. ओके. हे बघा. प्राइस वरती गेली. 1372 परत खाली येण्यास सुरुवात झाली आणि कुठे आली बघा. कुठे आली? कुठे आली? हो सर. पण मग तिकडनं वरती गेली का खरंच? बघा. तिथे पॅटर्न बनवतात का? हा कोणता पॅटर्न आहे? बरोबर? तिकडनं वरती गेली. आणखीन एक गॅप अप झोन बनवला. बरोबर? आणखीन गॅप अप झोन बनवला. आणखीन एक कंटिन्युएशन. मार्क करा. खालचा क्लोज. डोजी. खालची बॉडी. लेवल ओव्हर लेवल. झोनच्या वरती झोन. आणखीन वरती गेली. पुन्हा गॅप अप बनवला. तो मार्क करा. आणि आता ज्यावेळी आय-सी-आय-सी-आय रिसेंटली काय बनवला 1500चा आणि खाली आला. कुठे आला बघा बरं. म्हणजे मागच्या महिन्यात नाही, काल. कुठे आला? कुठे आला? डिमांड झोनमध्ये आला का? एक्झॅक्टली. होतंय ना बरोबर वर्क एकदम? मजा येते ना सेशनमध्ये? येस ओर नो? सुपर्ब. एक नंबर. 90% ॲक्युरसी झाली. सर ॲक्युरसी ना लक्षात घ्या. ॲक्युरसी ही सिस्टमची कधीच नसते. ॲक्युरसी सिस्टमची नसते. सिस्टम प्रॅक्टिस करणाऱ्याची ॲक्युरसी असते. म्हणजे पॅटर्न बनला. आता जो इथे अँगल फिंगला एक्झिट झाला तो घाबरला. पण ज्याचा अँगल फिंगची प्रॅक्टिस आहे त्याचं असं म्हणणं असेल की नाही, हा जो स्टॉप लॉस आहे तोच घ्यायचा, नाहीतर घ्यायचा नाही. आपण थांबून राहू. त्याला तो भेटेल चान्स. त्याची प्रॅक्टिस तुम्ही किती करता, की योग्य पॅटर्नच निवडता आला पाहिजे. फक्त पॅटर्न झाला म्हणून नाही, योग्य पॅटर्न झाला म्हणून त्याची अॅक्युरसी बनते. सिस्टमची अॅक्युरसी नसते. माझं म्हणणं आहे, की 35% सिस्टमची अॅक्युरसी इज गुड इनफ टू अर्न मनी. 35% अॅक्युरसी असलेली सिस्टम. कॅन यू इमॅजिन? उलट सांगतोय मी. 35% अॅक्युरसी असलेली सिस्टम आपल्याला पैसे बनवू शकते. कारण आपण तिला इतकं घासायचं, इतकं प्रॅक्टिस करायचं, की 35% अॅक्युरसी देणारा ट्रेडच प्रत्येक वेळा घ्यायचा. 35% अॅक्युरसी देणारा ट्रेडच प्रत्येक वेळा घ्यायचा. 65% ऑफ द टाईम ज्यावेळी तो लॉस देतो, त्यावेळी त्याला घ्यायचं नाही. जेव्हा पण घेईल 35% अॅक्युरसी वालाच ट्रेड घेईल. 65% टाईम तो लॉस देतो तो घेणार नाही, त्याला मी अव्हॉइड करेल. तर प्रत्येक वेळा 35% ज्यावेळी मी तो ट्रेड घेतो, त्यावेळी माझी अॅक्युरसी किती होते? माझी अॅक्युरसी किती होते? तुम्ही सांगा. एक्झॅक्टली माय पॉइंट. सो इट इज नॉट अबाउट सिस्टम. इट इज हाऊ मच एफर्ट्स आय हॅव गिव्हन टू अचीव्ह द अॅक्युरसी असं असतं. है ना? येस. आय होप तुम्हाला कळालं. ओके. येस. नाऊ लेट मी शो यू सम झोन. आपल्याला किती झोन मिळाले? हे बघा. आपल्याला बायिंगसाठी मिळाला डिमांड झोन, डिमांड कंटिन्युएशन झोन,
डिमांड कंटिन्युएशन झोन, हा पण इथे डिमांड कंटिन्युएशन झोन आहे. ओके. नाव इथे मला एक गोष्ट समजवायची आहे तुम्हाला. या लो कडनं प्राइस निघाली इथपर्यंत. झोन नंबर 1, झोन नंबर 2, झोन नंबर 3, झोन नंबर 4. ओके. झोन नंबर 4. या सगळ्या झोनमध्ये स्ट्राँग झोन किती नंबरचा वाटतो सांगा बरं तुम्हाला? कोणता झोन स्ट्राँग आहे? कोणता झोन स्ट्राँग आहे? 2, 3, 1, 1, 2, 3, 1 नंबरची 3. ओके. मित्रांनो, हे बघा. इकडनं अप ट्रेंड चालू झाला 1186 कडनं 1500 ला जाऊन आला. 4 नंबरवरनं अजून काय करायचं त्याने स्क्रीनच्या बाहेर निघून जायचं का? वरतीपर्यंत? 4 नंबरच्या झोनमधनं स्क्रीनच्या बाहेर निघून जायचं का त्याने वरतीपर्यंत? 1100 ची गोष्ट 1500 ची झाली, है ना? 40% वाढ झाली ना त्याच्यात. 35-40%. येस ओर नो? और क्या चाहिए हमको? है ना? सो जे टॉपकडे येणारे झोन आहे, हा लोकडे येणारा झोन आहे, हा टॉपकडे येणारा झोन आहे. हे वीक राहता, कमकुवत. स्ट्रॉंग झोन कोणते असते? जे बॉटमकडे 1, 2 हे स्ट्रॉंग झोन आहे. स्ट्रॉंग कळतंय का? हे स्ट्रॉंग झोन आहे खाली. का? कारण की याच्यात ताकद इथून इथपर्यंत यायची. याच्यात ताकद इथून इथपर्यंत यायची. बरोबर ना? बरोबर? हा इथे आला तर इथपर्यंत येऊ शकतो आणि हा इथे आला तर परत इथपर्यंतच येऊ शकतो. म्हणून याला म्हणतात स्ट्रॉंग झोन. हा इथे आला तर इथे येऊ शकतो, पण हा इथल्या इथेच येऊ शकतो. म्हणून याला म्हणतात स्ट्रॉंग झोन. जसं हा इकडनं इकडे येतोय. अगेन धिस इज अल्सो स्ट्रॉंग झोन. जो जितका टॉपकडे तितका वीक झोन. तिथे इंट्राडे करू. तिथे इंट्राडे करू. फॉर एक्झाम्पल हे बघा. मी आलो, इथे बघितलं रिलायन्स. इथे मला गॅप अप झोन दिसतोय. इथे दिसतोय, इथे दिसतोय. सो मी काय करेल? हॉरिझॉन्टल लाईन टाकली. गॅप अप मार्क केला. हे बघा इथे रेड कॅन्डल आहे. खालची बॉडी. ओके. डिमांड झोन, डिमांड कंटिन्युएशन झोन. इथे वीक ओव्हरलॅप झाली. हा नाही घेणार मी. दिसतंय ना? एकावर एक आली वीक. आम्ही घेणार नाही कंटिन्युएशनसाठी. इथे आलो. इथे अगेन डिमांड झोन दिसतोय मला गॅप अप वाला. मी काय करेल? हॉरिझॉन्टल लाईन घेईल. हॉरिझॉन्टल रे. इथे डिमांड कंटिन्युएशन झोनसाठी. आता माझ्याकडे काय झालं रिलायन्ससाठी? डिमांड झोन 1, 2, डिमांड कंटिन्युएशन. आणि झालं का डिमांड कंटिन्युएशन सांगा बरं मला? हे बघा अँगल फिंग झाला, वरती गेला. इथे इथे बुलिश 1, 2, 3 झाला, वरती गेला. इथे दाखवलं तुम्हाला. 2B बॉटम 1 च्या खाली बॉटम वरती गेला. बुलिश 1, 2, 3 कंटिन्यू झाला तिथून. परत तिथे आला, वरती गेला. परत त्या झोन मध्ये आला, वरती गेला. त्याच झोन मध्ये लढतोय, है ना? हेच मला सांगायचं. जसं वरती जाईल, ट्रेंड चेंज झाला, लेट्स सी काय होतं आता. ओके. आपण थांबून घेऊ. जोपर्यंत तिथे पॅटर्न नाही, मी काही करणार नाही. पॅटर्न आला, मी काम करेल. ओके? ओके? वरच्या बाजूला गेलेले झोन विकर, विकर, विकर होतील. खालच्या बाजूला असलेले झोन पॉवरमध्ये राहतील. ओके? फॉर एक्झाम्पल मी एस-बी-आयला मार्क केलं. इथे हे झोन आहेत एस-बी-आयचे. गॅप अप झोन.
ते मी मार्क करू शकतो. ओके. आता एक झोन मी मार्क केला आणि त्याच्यामध्ये एकदा प्राइस आली, की तो बनतो टेस्टेड झोन. जितका जास्त टेस्टेड झोन, तितका जास्त वीक झोन. जितका जास्त टेस्टेड झोन, तितका जास्त वीक झोन. बरोबर? आणि झोनमध्ये प्राइस आलीच नाही. आता या झोनमध्ये प्राइस आलेली आहे का? 680 ते 693 या झोनमध्ये प्राइस आलेली आहे का? नाही? ओके. हा झाला फ्रेश डिमांड झोन. फ्रेश डिमांड झोन किंवा फ्रेश डिमांड कंटिन्युएशन झोन वरती असेल तर. ओके. समजा मी हा गॅप अप मार्क केलेला असता. याच्यात प्राइस येऊन गेली आहे. 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा. तर हा काय झालाय? टेस्टेड झोन. तिकडनंच प्राइस वरती गेली. दिसतंय ना? टेस्टेड झोन. टेस्टेड झोन मधनच प्राइस वरती गेली. जिथे प्राइस नाही आली तो फ्रेश झोन. जिथे प्राइस येऊन गेली तो टेस्टेड झोन. ठीक आहे? क्लिअर सर्वांना? द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आपल्याला लर्न करा, अंडरस्टँड करून घ्या. हे बघा, सर मला हे थोडं कन्फ्युजन होतंय, फलानं होतंय, ढिमकानं होतंय. काय सगळे कन्फ्युजन दूर करून टाकतो. कोणता झोन मार्क करू सर पहिले? काही कळत नाही. सप्लाय करू की डिमांड करू? वगैरे, वगैरे सगळं सांगतोय बघा. निफ्टीचं आहे. ओके. फ्रेश चार्ट लावतोय का? समजा मी लावला एअरटेलचा. आता सुरुवात काय करायची माहितीये का? लास्ट लो वगैरे नाही. लास्ट लो नंतर येईल. पण पहिले त्याचा आजूबाजूचा जो झोन आहे ना, तोच त्याला पार करायचा. येस ओर नो? पहिले वरच्या झोनला ओके. पहिले वरच्या झोनला पार करावं लागेल, मगच खाली जाईल. मग मी इथे चार्ट लावला. हा चार्ट लावला आत्ताचा. आता इथे मला कुठे डिमांड झोन झालेला दिसतोय का? ओके. महेंद्र सर लक्ष द्या, तेच सांगतोय. सगळे कन्फ्युजन मध्ये मंचची घेऊ का सर? मग मागे किती महिने जाऊ? काऊन काय करू मी सर? मी सांगतोय चार्ट लावला ना, तर पहिले त्याला डिमांड कंटिन्युएशन झोन मध्ये यावं लागेल. डिमांड झोन मध्ये डायरेक्ट जाणार नाहीये तो. येस ऑर नो? पहिले कुठे येईल? डिमांड कंटिन्युएशन मध्ये येईल की डिमांड झोन मध्ये येईल? पहिले कुठे येईल? डिमांड कंटिन्युएशन मध्ये येईल की डिमांड झोन मध्ये? पहिले तो कंटिन्युएशन झोन मध्येच येणार आहे. डिमांड झोन सगळ्यात खाली उभा आहे. पहिले त्याला जे पण रिएक्शन द्यायचे ना डिमांड कंटिन्युएशन मध्येच. मग मार्किंग करताना पहिले डिमांड कंटिन्युएशन पासून. चार्ट बघा. ओके. मला इथे हा गॅप अप झोन दिसतोय सर. ओके. पहिला झोन डिमांड कंटिन्युएशन झोन मार्क करा. कालचा क्लोज लोएस्ट बॉडी. येस ऑर नो? पहिले त्याला इथंच येणं आहे. दिसतंय का? पहिले त्याला इथंच येणे, मग वरती जाणे. इथे येणे, मग वरती जाणे. इथे तो ठरवेल. दिसतंय ना? इथे तो ठरवेल काय करायचंय. गॅप अप केला, इथे आला, इथून गेला. बरोबर ना? येस ऑर नो? आता आला ना इथे. आता पहिले काय करायचंय त्याला? पहिले त्याला हा डिमांड कंटिन्युएशन झोनच सामोरा जायचा आहे. आता डिमांड कंटिन्युएशन जर ब्रेक झाला, मग येईल खालचे झोन इथे. मग त्याच्या खालचा कंटिन्युएशन झोन दिसतोय तिथे, इथे हा गॅप अप झोन आहे. हे बघा. खालचा क्लोज, लोअर बॉडी. आता त्याला इथे येणे.
इकडे, मग इकडे आणि हा ब्रेक झाला तर खाली-खाली जात राहील तो. कळतंय सर्वांना? पहिलेच सर मी 5 वर्ष जुना मार्क करून टाकू का? 10 वर्ष जुना? पहिले काहीच करू नको बाबा. पहिले फ्रेश झोन मार्क कर. इथले जे आहेत ना ते झोन ब्रेक होत नाही तोपर्यंत तो खाली जाऊ शकत नाही. आता पहिलं रिएक्शन याला इथेच द्यायचंय. इथे आल्यावर वरती गेलं तर खालच्या झोनचं कामच नाही. इकडनं ब्रेक केलं तर खालचा झोन कामात येणार आहे. मग हा ब्रेक केला की याच्या खालचा जो झोन असेल तो कामात येणार. समजतंय का सर्वांना? मग किती महिने मागचे पुढचे काहीच नाही. फ्रेश झोन सगळ्यात पहिले. जो वरती आहे आत्ताचा तो झोन मार्क करणे. हे बघा. दिसतोय? आत्ताचा जो फ्रेश झोन आहे ना तो मार्क कर. इथे गॅप अप आहे. पहिले गॅप अपला पाहू दे काय आहे. कुठंच नाही. हे बघा, काहीच नाही. ना रिट्रेसमेंट आहे, काही नाही. तर हे लोकांना माहिती नाही म्हणून ते गडबड करतात. पण आपल्याला तर तुम्हाला शिकवलं. पहिले इथून सुरुवात करू गॅप अप. गॅप अप का झाला? गॅप अप केव्हा होतो? जेव्हा मार्केटमध्ये जास्त क्वांटिटी आली तेव्हा झालं ना? इथं डिमांड आहे म्हणजे. आता याच्या खालचा कोणता स्ट्राँग आहे, कोणता वीक आहे ते नंतर. पण पहिले त्याला यालाच सामोरं जायचंय. इथे येणारं रिएक्शन नंतरच जे व्हायचं आहे ते होईल. पहिले इथे येईल. ओके. सॉरी. इथे, इकडे. वरती जाईल. नाही झालं तर खाली. मग खाली गेलं, की मग माझं काम काय खालचे झोन मार्क करू. काय खाली इथे दिसतोय मला एरिया. डिमांड तो मार्क करू. त्याच्या खाली इथे दिसतोय. सिंपल. आता कळालं का सर्वांना? राइट? एव्हरी डिमांड झोन गिव्हज अस बायिंग अपॉर्च्युनिटी. बायिंग अपॉर्च्युनिटीसाठी आपल्याला पाहिजे डिमांड झोनमध्ये पॅटर्न्स. ॲज सिंपल ॲज दॅट. चालेल का? पॅटर्न पाहिजे. ह्या 4 लाईनमध्ये 1 तासापासून टॉपिक चालू आहे. हाऊ टू मार्क डिमांड झोन, लोएस्ट लो, बॉडी और वीक, पुशबॅक ऑफ ग्रीन कॅन्डल, फाइंड बायिंग इम्पॅक्ट. येस ऑर नो? पूर्णपणे क्लिअर झाला डिमांड झोन कशा पद्धतीने मार्क करायचा आहे ते? एक सेकंड द्याल प्लीज. बढिया, बढिया. डिमांड झोन, डिमांड कंटिन्युएशन झोन, वीक झोन, स्ट्रॉंग झोन, फ्रेश झोन अशा डिमांडशी रिलेटेड आपण खूप साऱ्या कॉन्सेप्ट शिकलो. आता तुम्हाला राइट? आता तुम्हाला योग्य प्राईसमध्ये खरेदी करण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. बरोबर ना? बढिया. आता याचं काय करतो आपण? डिमांड झोन गिव्हज अस बायिंग अपॉर्च्युनिटी. ओके विथ पॅटर्न. आणि मग येतो सप्लाय झोन. सप्लाय झोन गिव्हज अस सेलिंग अपॉर्च्युनिटी. हाऊ टू मार्क सप्लाय झोन? सप्लाय झोनसाठी आय नीड हायेस्ट हाय ऑफ द कॅन्डल. हाय कॅन बी बॉडी or weak also. High can be body or weak also. मग मला काय पाहिजे? अ स्ट्राँग पुशबॅक, पुश डाउन खालच्या बाजूला और अ रेड कॅन्डल स्ट्राँग सेलिंग इम्पॅक्ट ज्याच्याने भेटेल. बरोबर? चला, आता पुढे हे सोपं जाईल तुम्हाला. फॉर एक्झाम्पल
स्टार्ट विथ आय-सी-आय-सी-आय. आय-सी-आय-सी-आयत काय मिळालं मला? हा जो टॉप आहे, इकडनं सुरुवात. तुमचा चार्ट लावल्यावरती जो हाय थोडासा पडलंय मार्केट तिकडनं, तिकडनं चालू करू. हॉरिझॉन्टल लाईन हायेस्ट आहे. इट कॅन बी बॉडी और वीक ऑल्सो. इथे बॉडी दिसते का? राइट? 1500. पुश डाउन कॅन्डल. पुश डाउन कॅन्डल कशी म्हणणार याला बघा. ही स्वतः स्ट्राँग कॅन्डल आहे त्याच्यामुळे काही वाद नाही. ही पुश डाउन कॅन्डल स्वतःच रेड कॅन्डल स्ट्राँग आहे तिलाही लावू शकतो आपण. पण तुमच्या माहितीसाठी ती अशी वरती चालली होती, हाय बनवत होती. येस ओर नो? आणखीन वरती जाऊ शकत होती. मग हिला थांबवलं आणि इथे येऊन क्लोज केलं. ही झाली माझी पुश डाउन कॅन्डल. येस ओर नो? तिला दुसरी लाईन. ओके? स्ट्राँग पुश डाउन. असा झाला माझा सेलिंग इम्पॅक्ट चालू. सप्लाय झोन स्टार्टेड. ट्रेंड चेंज झाला. ट्रेंड चेंज झाला. सप्लाय झोन स्टार्ट झाला. येस ओर नो? ओके? रिलायन्सचा चार्ट लावा. हे बघा. आता वरती वरती चालला होता रिलायन्स इथपर्यंत. हा हाय बनवला, खाली आला. हायेस्ट आहे. पुश डाउन. सप्लाय झोन. येस ओर नो? येस ओर नो? सेकंड द्यायचंय. हे बघा. निफ्टीचा ग्राफ दाखवतो तुम्हाला. निफ्टीने हा हाय बनवला, इकडनं पडली. हॉरिझॉन्टल लाईन. पुश डाउन. सप्लाय झोन. स्ट्रॉंग रेड कॅन्डल मार्क केली मी इथे. सेलिंग इम्पॅक्ट पुश डाऊनची पण आहे, स्ट्रॉंग रेड कॅन्डल मार्क. ओके, सप्लाय झोन. निफ्टीमध्ये पण सप्लाय कंटिन्युएशन झोन असतो. सप्लाय कंटिन्युएशन झोन कसा मार्क करतात? ज्या कॅन्डलच्या पहिले गॅप डाऊन आहे, गॅप डाऊन करणाऱ्या कॅन्डलच्या पहिलेची कॅन्डल. ओके? आणि जिने गॅप डाऊन केला त्याची वरची बॉडी. जिने गॅप डाऊन केला त्याची वरची बॉडी. असा माझा सप्लाय कंटिन्युएशन झोन बनतो. मार्केट खाली गेलं, डिमांड झोन मध्ये आलं. येस और नो? दिस इज डिमांड झोन निफ्टीचा. गॅप अप डिमांड झोन मधनं वरती गेलं.
पुन्हा खाली आलं, पुन्हा खाली आलं डिमांड झोनमध्ये. इथे पिअर्सिंग बनवला, राईट. इथे बुलिश 1 2 3 बनवला, इथे पिअर्सिंग बनवला, किंवा इथे म्हणू आपण मॉर्निंग स्टार, आणि मार्केट आलं वरती आणि आलं सप्लाय झोनला. कधी? 18 सप्टेंबरला. आणि मग आलं खाली. येस ऑर नो? येस ऑर नो? सेम. यार असंच चालतं ते. मार्केट एकदम जेंटलमॅन आहे. हे आपल्याला कॉम्प्लिकेशन्स आहे. जे कालपर्यंत तुमचे कॉम्प्लिकेशन होते ना, सर आम्हाला लोअर टाइम फ्रेमला शिकवा ना सर. 5 मिनिटावर करून पाहू का सर? 15 मिनिटांवर करून पाहू का सर? भाई तू कॉम्प्लिकेटेड आहे. मार्केट एकदम सीधं चाललंय. डिमांड झोन क्रिएट करतो, ट्रेंड मध्ये चालतो, बुलिश असला तर बुलिश ट्रेंड प्रॉपर चेंज करतो, खाली येतो, सप्लाय झोन क्रिएट करतो, परत त्या झोन मध्ये येतो आणि रिएक्शन देतो. केव्हाच बघतोय आपण? येस ऑर नो? येस ऑर नो? एवढं माझं म्हणणं आहे. ओके. हे बघा, मागच्या डिमांड झोन आणि सप्लाय झोन मध्ये चालू आहे का? हे बघा, सप्लाय झोन झाला, डिमांड झोन वरती गेला, परत डिमांड झोनला आला, सप्लाय झोनला आला, खाली आला. इथेच आहे ना बॉस मार्केट. बरोबर. हळूहळू सगळ्या प्रॅक्टिसेस होतील हे बघा. बँक निफ्टी डिमांड कंटिन्युएशन इथे, डिमांड कंटिन्युएशन इथे, डिमांड कंटिन्युएशन इथे. ओके. सप्लाय झोन इकडनं पडायला लागलं मार्केट, हायेस्ट हाय बनवून. सप्लाय झोन खाली आलं, इथे कुठे आलं बघा बरं. आता कुठे आलं? येस और नो? आपल्याला वाटतं सर, तुम्ही एक काम करा ना सर, 5 मिनिटावर घ्या आणि इथं शिकवा मला काय. आता हा चार्ट बघा किती डिफिकल्ट आहे. आलाय ना सर? काय होतं, सकाळी 9ला ड्युटी राहते. ड्युटी राहते. सर काय असतं, साहेबांचा डबा बनवायचा असतो. सर मुलांची शाळा असते. तर आमचं ड्युटी होते. मग मॉर्निंग हडल कॉल होतो. 9:30 9:45 होतात त्याच्यामध्ये. 30 मिनिटं टार्गेट, मग ज्युनियरला ओरडणे. 9:30 9:45. मग थोडंसं काम केलं की 10:30 पर्यंत टी ब्रेक होतो. बरोबर ना? 10:30. कुणाचा 11 वाजता होतो टी ब्रेक. काही चहा मारून येऊ. तो नसतो पण आपण करतो. त्या टाईमामध्ये ना मोबाईल हातात भेटतो सर. मोबाईल त्या वेळेमध्ये 5 मिनिटात एंटर करायचा आणि 5 मिनिटात बाहेर करायचं, असा माझा विचार आहे. येस ओर नो? त्या 15 मिनिटं काय म्हणतो मी, म्हणजे 15 मिनिट टाईम फ्रेमवर मी गेलो ना, तर पटकन मध्ये पटकन बाहेर झालं पाहिजे सर.
म्हणजे कसं कामाचं काम पण ट्रेडिंगची ट्रेडिंग पण. येस और नो, खरं खरं बोला. आणि त्या उद्योगात लॉसेस होतात. आणि याचा लॉस होतो आणि दिवसभर तोंड लटकून बसलेला राहतो ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये काम नाही होत. तिकडे घोडा खातो माणूस मग. काम नाही होते, असं आहे सर, तसं आहे सर, हे होतंय, ते होतंय. कामाकडे लक्ष नाही. एक तर पैसे लॉसेस करतो आणि इकडे कामातून येणारे पैसे घालवणारच आहे. तिकडचे प्रमोशनचं डिमोशन होणार आहे. बरोबर ना? बाबा रे उद्योगपती, बिझनेसमॅन सारखा बन, डे टाइम फ्रेमवर राहा. मी सांगतोय ते फॉलो कर. कोणी ओरडायच्या लायकीचं ठेवणार नाही. तुझ्या बॉसला तुझी गरज पडेल. खतरनाक ट्रेडर आहे बरं का तो. आपले पैसे आले तर राईट, यालाच सांगू काय करायचंय काय नाही. तुझ्या बॉसला तुझी गरज पडेल. लक्षात ठेव. या ट्रेडिंग बॉसचं ऐकलं ना, तुझ्या बॉसला तुझी गरज पडेल. लक्षात ठेव. हे बघ, लेट मी शो इन फ्रंट ऑफ यू. काही रॉकेट नसतं रे. काय इतकं टफ नाही आहे मार्केट. तुम्ही ते उद्योग केले ना म्हणून तुम्हाला टफ वाटतं मार्केट. हा माझा लास्ट आहे. सप्लाय झोन. पुश डाऊन. ओके. मार्क केला. गॅप डाऊन. कालचा क्लोज आणि वरची बॉडी. मार्क केली. सप्लाय. सप्लाय कंटिन्युएशन. मार्क केलं. ओके. परत इथे आलं. गॅप डाऊन. वीक ओव्हरलॅप आहे. नाही मार्क करणार. परत अजून काय आहे का? नाही. ओके. वॉच दिस. ते आला. रिसेंट. डॉक्टर रेड्डी. हँगिंग मॅन. खाली. येस और नो? ओके. कळालं सर्वांना सप्लाय झोन कसं आहे ते? सप्लाय कंटिन्युएशन, सप्लाय झोन. जितका खालच्या बाजूला सप्लाय झोन बनेल तो वीक बनेल. का? कारण खाली आपण बाईंग ऑपॉर्च्युनिटी बघतो. जितक्या हायर साईडला सप्लाय झोन बनेल तो स्ट्रॉंग बनेल. का? कारण की आपण तिथे सेलिंग ऑपॉर्च्युनिटी शोधतो. कळतंय का सर्वांना? ओके. तीच डे डे सिलेक्ट करायचं. काही सेटिंग नाही. सिलेक्ट केलं तेच दिसेल. ओके. गॅप अप गॅप डाऊन कसे मार्क करायचे ते समजून सांगतो. पहिली कॅन्डल रेड आहे. गॅप अपच्या वेळी पहिले तिचा क्लोज मार्क होईल. वरच्या कॅन्डलचा कलर मॅटर करत नाही. ती ग्रीन राहू द्या की रेड राहू द्या. कलर मॅटर नाही करत. त्याच्या खालच्या बॉडीलाच मार्क करायचं. कळतंय का? त्याच्या खालच्या बॉडीलाच मार्क करायचं. ओके. 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 आता ही चेंज झाली. गॅप अप वाली जी आहे ती ग्रीन कॅन्डल आहे. त्याच्या क्लोजला मार्क करायचं. खालच्या कॅन्डलचा क्लोज चेंज होईल. वरची कॅन्डलचा लोच राहील, त्याला चेंज येणार नाही. ही लोलाच, खालची जी बॉडी आहे ना त्यालाच मार्क करायचं. हे आहे गॅप अप साठी.
हे दोन्ही टर्म्स ज्या आपण बघितल्या त्या गॅप अप साठी बघितल्या. हिची खालचीच बॉडी मार्क होणार, यांचा क्लोज होईल. रेड असेल तर खाली, ग्रीन असेल तर वरती. ओके, क्लोजला मार्क. गॅप अप क्लिअर. गॅप डाऊन. गॅप डाऊन मध्ये सेम. समजा रेड कॅन्डल आली तर पहिले क्लोज मार्क होईल. खालचीचा ग्रीन कलर राहू द्या, रेड कलर राहू द्या. खालचीचा ग्रीन कलर राहू द्या की रेड कलर राहू द्या, फरक पडणार नाही. तिथे अप्पर बॉडीलाच मार्क करायचंय. विक काढल्याने, कारण की बॉडीलाच मार्क करायचंय. विक असू द्या किंवा नसू द्या. क्लिअर सर्वांना. गॅप डाऊन झोन. इथं कलर चेंज झाला. कालचा क्लोज. गॅप डाऊन झोन. क्लिअर. गॅप डाऊन कसा मार्क करायचा, क्लिअर का? ओके. मल्टिपल सेलिंग झोन झाले. सप्लाय झोन, सप्लाय कंटिन्युएशन, सप्लाय कंटिन्युएशन, सप्लाय कंटिन्युएशन. एक, दोन, तीन, चार. सप्लाय झोन, सप्लाय कंटिन्युएशन झोन, सप्लाय कंटिन्युएशन झोन, सप्लाय कंटिन्युएशन झोन. मल्टिपल सप्लाय सेलिंग झोन झाले. कोणता स्ट्रॉंग आहे, कोणता वीक आहे सांगा. बरं, पहिले वीक कोणता आहे? वीक वीक वीक. व्हेरी गुड. नंबर 3 आणि 4. 4 इज व्हेरी वीक. 4 मध्ये फक्त इंट्राडे. इंट्राडेच्या पुढे नाही. इंट्राडे फार रेअर का, कारण तो बॉटमला आलाय. कोणता स्ट्रॉंग आहे सांगा. स्ट्रॉंग झोन कोणते? येस, 1 2. व्हेरी गुड, 1 2. राईट, 2 and 1, 1 and 2. Demand zone gives us buying opportunity. Supply zone gives us selling opportunity. पर्यंत आलोय. फ्रेश झोन, वीक झोन, तेही कळालं आपल्याला. डिमांड झोन मध्ये आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटीसाठी कॅन्डलस्टिक पाहिजे. सप्लाय झोन मध्ये आपल्याला सेलिंग ऑपॉर्च्युनिटीसाठी कॅन्डलस्टिक किंवा लाईन चार्ट पाहिजे. पॅटर्नद्वारे आपण एंट्री करतो, पॅटर्नद्वारेच आपण एक्झिट करतो. एक वेळा आपल्याला पॅटर्न राईट बाय देतो ऍज वेल एज राईट स्टॉप लॉस देतो. मल्टिपल झोन्स असू शकतात, मल्टिपल कंटिन्युएशन झोन असू शकतात, डिमांड मध्ये पण आणि सप्लाय मध्ये पण. कशा पद्धतीने मार्क करायचं आहे, आज तुमचं डिमांड झोन आणि सप्लाय झोनचं सेशन इथे कंप्लीट होत आहे. बरोबर ना? कसं वाटलं आजचं हे सेशन? थँक्यू. मस्त, खूप छान. नंबर 1. मस्त, खूप छान, मस्त, खूप छान, लय भारी, लय भारी, जोरदार, जबरदस्त. थँक्यू.
कालच्या पेक्षा लेव्हल अप. नाईस आणि जबरदस्त. येस. कालच्या पेक्षा प्रत्येक दिवस लेव्हल अप चालू आहे मित्रांनो आणि या सेशनचं म्हणजे इक्विटी सेगमेंटचं सगळ्यात पॉवरफुल सेशन जे आहे, इक्विटी सेगमेंटचं सगळ्यात पॉवरफुल सेशन जे आहे, ते असतो याचा पुढचं व्हर्जन डब्ल्यूडी गॅन. याच्याद्वारे शिक्का येतंय मला थोड्या-थोड्या. कंट्रोल करतोय पण मी. याच्याद्वारे हो, होय. लाऊड आवाज आहे ना माझा. येस. आणखीन एक स्टेज पुढे जाणार आहे उद्या. मी तुम्हाला सांगतो, उद्या आपलं सेशन 11 वाजता असेल, 10 वाजून 45 मिनिटांनी लिंक ओपन होईल. उद्या तुमचा लाईव्हचा एक अविस्मरणीय दिवस असेल. अशा लेव्हलवरती तुम्हाला स्टॉक मार्केटच्या नॉलेजला आपण घेऊन जाऊ. राइट? आजचं सेशन कसं वाटलं याचा फीडबॅक मात्र आपल्या WhatsApp ग्रुपला टाकायला विसरू नका. मी रोजचे फीडबॅक बघतो आहे. राइट? ते आम्ही दुसऱ्यांना इन्स्पायर करण्यासाठी शेअर करतो आणि मलाही बरं वाटतं. राइट? की आय एम ऑन राइट ट्रॅक. बरोबर ना? एक छोटासा ब्रेक घेऊ आणि या सेशनचे क्वेशन आन्सर संपवूया. मग लगेच मला हे पण आहे, वेबिनार पण आहे. चला आलोच मी. एक छोटासा ब्रेक.